पुण्यात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत JW मॅरियट, त्याच्या बाहेर आता मनसैनिकांनी खडा पहारा दिलेला आहे। राज ठाकरे पुण्यातल्या JW हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि त्या मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर ठाकरे गटाचे शिवसैनिक आंदोलन करण्याची शक्यता आहे। त्यामुळे हॉटेल JW मॅरियटच्या बाहेर मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता जमलेले आहेत। ही पुण्यातली JW मॅरियटच्या बाहेरची आपण दृश्य बघतोय। मनसैनिक आता तिथे जमायला सुरुवात झालेली आहे। मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे आता हळूहळू दाखल होत आहेत। JW मॅरियट बाहेर मनसैनिकांचा खडा पहारा, कारण राज ठाकरे या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। त्यामुळे काही शिवसैनिकांकडनं, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना तिथे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठी आता या हॉटेल बाहेर मनसैनिकांचा खडा पहारा। दरम्यान संपूर्ण राड्यानंतर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शांततेचं आव्हान केलंय। हे ट्विट करत फक्त जशास तसं नाही तर जशास दुप्पट तसं उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक तुम्ही काल दाखवलीत, ती पुरेशी आहे। त्यामुळे तुम्ही सगळं हे थांबवा असं माझं आवाहन आहे। राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत। ही संस्कृती किमान आपल्याकडनं पुसली जाणार नाही हे आपण पाहूया। शांतता नांदेल हे आपण तरी पाहूया। नतद्रष्ट सुधारणा नसतील तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। आपल्या प्रतिनिधी रेवती आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रेवती, सध्या नेमकी पुण्यात काय स्थिती? नक्कीच सौरभ, आपण जसं बघू शकतो की जेव्हा राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यातून JW मॅरियट हॉटेलमध्ये राहत आहेत काल रात्रीपासून, आणि आपण जसं बघू शकतो की काल ज्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं त्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे की जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत ते इकडे येऊन गोंधळ आणि आंदोलन घालण्याची खूप जास्त शक्यता वर्तवली जात आहे। तसंच आपण जसं बघू शकतो की JW मॅरियट हॉटेलच्या इकडे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इकडे दाखल व्हायला दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच जे कोर कमिटीचे जे मेंबर्स आहेत मनसेचे ते सुद्धा इकडे सारखं येत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय सौरभ। आणि असंच असताना ही किती गंभीर बाब आहे हे आपण बघू शकतो। रेवती, या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।